नमस्कार, मी शाहीन शेख. नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये मी इयत्ता पहिली विषय मराठी शिक्षिका आहे. मुलांनो, आपण आज एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. तो आहे ज्ञानगंगा घरोघरी. मुलांनो, तुमच्यासाठी आमच्या शाळेने घरी बसूनच अभ्यास करण्यासाठी उपक्रम आयोजित केलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी घरी बसून छानपैकी अभ्यास करायचा आहे बरं का. मला सांगा मुलांनो, तुम्ही सगळे कसे आहात? छान मजेत आहात ना? छान. तुम्ही सगळेजण घरीच आहात. अजून एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सगळे घरीच आहात ना? छान. तुम्ही घरी आहात म्हणजे सुरक्षित आहात. खूप छान. घरीच राहायचं आहे मुलांनो आणि भरपूर अभ्यास करायचा आहे आणि आपल्या आईबाबांचं ऐकायचं आहे. मुलांनो, आता आपण सुरुवात करूया. मुलांनो, तुम्हाला मी गेल्या पाठामध्ये काही होमवर्क दिला होता, म्हणजेच घरचा अभ्यास. तो तुम्ही केलेला आहे का? सांगा बघू, मग काय अभ्यास होता तो? बरोबर, छान. काय होता अभ्यास? तर तुम्हाला तुमच्या आईबाबांकडे किंवा तुमच्या थोर मोठ्या व्यक्तींकडे किंवा लहानांकडे आपण जे स्वर, जे व्यंजन किंवा आपण जी मुळाक्षरे शिकलेली आहोत त्यांची आपण ओळख बघितलेली होती. ते आपण काय करायचं आहे? आपल्या आईबाबांना, घरच्या लोकांना आपण ते म्हणून दाखवायचं होतं. मग तुम्ही सगळ्यांनी ते होमवर्क केलेले आहेत ना? खूप छान. सगळ्यांनी होमवर्क करायचं आहे वेळोच्या वेळी बरं का मुलांनो. आणि सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे मी काय शिकवत आहे आणि काय नाही. मुलांनो, तुम्ही खूप छान आहात, खूप हुशार आहात. तुम्ही सगळेजण खूप छान अभ्यास पण करत आहात, बरोबर की नाही? मग तुम्ही अभ्यास केलेला आहात. मग माझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही मला द्यायची आहेत. चला मला सांगा, कोणकोणते, किती व कोणते मुळाक्षरे आहेत बरं? आपण मागील पाठामध्ये मुळाक्षरे बघितली होती. कोणकोणती होती बरं ती? सांगा बघू मला. छान, अगदी बरोबर. 2 मुळाक्षरे आपण पाहिलेले होतो. कोणकोणती बरं? अगदी बरोबर, स्वर आणि दुसरं आहे व्यंजन. छान. आपण गेल्या मागील पाठामध्ये 2 मुळाक्षरे बघितली होती, स्वर आणि व्यंजन, बरोबर. आणि स्वर आणि व्यंजन याच्यासोबतच आपण त्यावर आधारित शब्दसुद्धा बघितलेले होतो. आता काय करायचे बरं का मुलांनो? आपण ते स्वर आणि ते व्यंजने पुन्हा एकदा उजळणी घेणार आहोत, ठीक आहे? आणि काय करायचं आहे? तुम्ही स्वर आणि व्यंजने मला कोणकोणती आहेत ती सांगायची आहेत. आणि आता आपण सुरुवातीस सांगायचे, तुम्ही मला स्वर कोणकोणते आहेत सांगा बघू. कोणकोणते स्वर आहेत? तुम्हाला सगळ्यांना माहीत झाले आहेत ना आता स्वर कोणकोणती आहेत ती? सांगा मग. अगदी बरोबर. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, ए, आई, ओ, औ, अम, आहा. अगदी बरोबर. ही सगळी काय आहेत? स्वर आहेत. खूप छान उत्तर देत आहात मुलांनो. अशीच उत्तर द्यायची आहेत मला. आता मला सांगायचं आहे पुढचं कोणतं व्यंजन आहे, कोणकोणती व्यंजने आहेत ते सांगा. आता मला कोणकोणती व्यंजने आहेत हे पण आपण शिकलेलं आहोत ना? सांगा सांगा बघू. हां, द्या बरं उत्तर. छान. क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श, ञ आणि त्र. खूप छान उत्तर देतात बरं का मुलांनो. म्हणजे तुम्हाला स्वर आणि व्यंजन कोणकोणती आहेत आणि किती आहेत आता हे तुम्हाला चांगलंच माहीत झालं असेल, बरोबर की नाही? खूप छान. असंच स्वर आणि व्यंजन दररोज पाठ करायचं आहे आणि दररोज म्हणून दाखवायचं आहे, बरोबर. आता आपण काय करणार आहोत? मागील पाठामध्ये आपले काही व्यंजने शिकायची राहिलेली होती. ती व्यंजने आणि काही स्वर आज आपण पुन्हा बघणार आहोत. आज तुम्हाला मी स्वरांचे वाचन घेणार आहे. ते कशा प्रकारे घेणार आहे? तर स्वर आणि त्यावर आधारित शब्द कोणते आहेत ह्याचे आज मी तुमच्याकडून वाचन करून घेणार आहे.
तर तुम्ही काय करायचं आहे बरं का मुलांनो, सुरुवातीस मी तुम्हाला स्वर आणि त्यावर आधारित शब्द कोणते आहेत हे सांगणार आहे आणि नंतर तुम्ही काय करायचं आहे, माझ्या मागं ते तुम्ही म्हणायचं आहे. मग म्हणणार ना माझ्या मागं तुम्ही सगळेजण म्हणणार ना? खूप छान, सगळ्यांचा आवाज येतोय बरं का माझ्यापर्यंत. असंच सगळ्यांनी छान छान उत्तरं द्यायची आहेत आणि छान छान म्हणायचं सुद्धा आहे. तुम्ही सगळे हुशार आहात. चला तर मग आता आपण काय करूया, सुरुवात करूया आपल्या स्वर व त्यावर आधारित शब्दाचे वाचन करण्यासाठी. चला, अननस म्हणा बघू. अननस. छान म्हणताय ना तुम्ही सगळेजण? हा. आई. आई. छान. इमारत. इमारत. छान मुलांनो, म्हणायचंय बरं का, जोरात म्हणायचंय. आणि इडलिंबू. इडलिंबू. छान. उखळ. उखळ. ऊस. ऊस. ऋषी. ऋषी. सगळे मुलं म्हणत आहेत ना? हा, म्हणायचं आहे बरं का मुलांनो. तुम्ही खूप छान म्हणत आहात. प्रयत्न करायचा आहे म्हणण्याचा. हा, पुढचं स्वर एडका. एडका. आयरन. आयरन. ओठ. ओठ. औषध. औषध. अंगठी. अंगठी. आहा म्हणजे स्वतः. आहा, स्वतः. छान, सगळेजण म्हणालात ना मुलांनो? खूप छान. आता तुम्हाला समजलं असेल मग स्वर आणि त्यावर आधारित शब्दांचे वाचन कसे करायचे आहे ते. तर तुम्ही काय करायचंय, घरी हे स्वर आणि शब्द पुन्हा एकदा म्हणायचे बरं का मुलांनो. आता आपण काय करायचं आहे, आपलं जे उर्वरित व्यंजन राहिलेलं आहे, आपण मागील पाठामध्ये व्यंजन बघितलेलं होतं, ते व्यंजन व त्यावर आधारित शब्द आज आपण पुन्हा बघणार आहोत. ते उर्वरित व्यंजन आणि आज आपण पुन्हा सुरुवातीपासून घेणार आहोत. तर तुम्ही काय करायचे मुलांनो, पुन्हा एकदा मला कोणते व्यंजन आहे व त्यावर आधारित कोणते शब्द आहेत ते तुम्ही मला सांगायचे आहेत. ठीक आहे, मग आपण काय करायचं आहे, आपण व्यंजन व त्यावर आधारित शब्द पुन्हा बघणार आहोत. ठीक आहे, चालेल. चला तर मग आपण बघूया कोणते व्यंजन आहे हे. बरोबर. आणि त्यावर आधारित शब्द कमळ. अगदी बरोबर. आपण मागील पाठामध्ये सगळं बघितलेलं होतं ना, म्हणून तुम्ही पटापट उत्तर देत आहात. खूप छान. असंच उत्तर द्यायचंय बरं का मुलांना. छान छान. बघू तर लवकर कोण देते उत्तर पुढचं. सांगा बघू, हे कोणते व्यंजन आहे? अगदी बरोबर. आणि त्यावर आधारित शब्द खडू. खूप छान. हाय, काय बरं हे? सांगा 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 बघू. छान. गणपती. अगदी बरोबर. घर. चमचा. चमचा. बरोबर ना? चमचा आपण बघितला होता ना. छत्री. छत्री. हे कोणते व्यंजन आहे? आपण हे व्यंजन बघितलेलं आहोत आणि हे चित्र पण आपण बघितलेलं. काय बरं सांगा मग. जहाज. अगदी बरोबर.
ज जहाज बघितलो. त्यानंतर कुठलं व्यंजन येतंय? झ झ झगा. झ झगा. अगदी बरोबर. ट टपाल पेटी. ट टपाल पेटी. ठ ठसा. ठ ठसा. ड डमरू. ड डमरू. हे कोणते व्यंजन आहे? सांगा बघू. हा, ढ ढग. अगदी बरोबर. न बाण. न बाण. त तबला. त तबला. थ थवा. पक्ष्यांचा थवा. बरोबर की नाही? हो. थ थवा. द दप्तर. हो, तुमच्या सगळ्यांचे आवडते दप्तर. बरोबर. द दप्तर. ध धनुष्य. ध धनुष्य. न नळ. न नळ. प पतंग. छान. संक्रांतीमध्ये तुम्ही सगळेजण पतंग उडवता की नाही? बरोबर. तोच तो पतंग आपला. अगदी बरोबर. फ फणस. फ फणस. हे काय आहे? ब बदक. हे काय आहे सांगा बघू. सांगा सांगा. भ भडजी. भ भडजी. अगदी बरोबर. म मगर. बरोबर. म मगर. आपण मागील तासामध्ये मगरासोबत अजून एक प्राणी बघितला होता. तो कोणता बरं? म मासा. पाण्यात राहणारा मासा बघितला होता ना आपण. छान. तो पण येतो बरं का म पासून तयार होणारा शब्द. य यज्ञ. य यज्ञ. र रथ. र रथ. आपण मागील पाठामध्ये इथपर्यंत बघितलेलं होतं मुलांना. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत? आज आपण मागील पाठामध्ये इथपर्यंत बघितलं होतं की नाही? मग आज आपण काय करणार आहोत? तर पुन्हा एकदा आपण आपला जो उर्वरित भाग राहिलेला आहे, जो ल पासून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आता आपण पुन्हा एकदा ल पासून सुरुवात करूया, जे आपण आज आपल्या या पाठामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर चला मला सांगा, ल पासून हे कोणते व्यंजन आहे आणि ल पासून तयार होणारे शब्द कोणते आहेत? सांगा बघू. कोणते व्यंजन आहे हे? ल. अगदी बरोबर. आणि ल पासून तयार होणारे? लसूण. छान. ल लसूण. अजून काय बरं तयार होतं ल पासून? विचार करा बरं जरा. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात अजून काय काय आहे बरं ल पासून तयार होणारा शब्द? सांगा सांगा. अगदी बरोबर. ल पासून लहान. तुम्ही आहात ना लहान? तोच तो लहान. अजून ल पासून लाकूड. ल पासून लाकूड. अजून काय बरं तुमचे आवडते गोड पदार्थ कोणते आहे? सांगा मला जरा. जो ल पासून तयार होणारा शब्द आहे. सांगा सांगा. विचार करा जरा. बघा आठवतंय का? सांगू मी? आठवत नाहीये? बर, मी सांगते. तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे तो? लाडू. खाता की नाही सगळेजण लाडू? छान. तोच तो लाडू जो ल पासून तयार होतो. आता पुढचे कोणते व्यंजन आहे सांगायचे बरं का मला. सांगा बघू. पुढचे कोणते व्यंजन आहे? अगदी बरोबर. व. छान. मग त्या व पासून तयार होणारे शब्द कोणते आहेत बरं? सांगा बघू. छान. व वडाचे झाड. बरोबर. व वडाचे झाड. आणि या व पासून अजून कोणते शब्द तयार होतात सांगा बघू. तुमच्या आसपास कोणकोणते शब्द आहेत असे? सांगा सांगा. कधी तुम्ही दुकानामध्ये गेला आहात का मुलांना? आणि तिथं सामान कशाने वजन करतात? हा,
बरोबर ओळखलात. व व वजन. अगदी बरोबर. व व वजन. छान. अजून एक शब्द तयार होतो बरं का. तो कोणता शब्द आहे मला सांगायचा आहे. तो तुम्ही रोज खाता, तुम्हाला आवडतं. काय बरं तुमचा आवडता पदार्थ जेवणातला? सांगा बघू. सांगा सांगा. बरोबर. अगदी बरोबर ओळखलात बरं का तुम्ही. व व वरण. खाता की नाही वरण भात? त्यातला व. खूप छान उत्तर देतात बरं का मुलांना तुम्ही. अशाच प्रकारे उत्तरं द्यायची आहेत आणि आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. आता मला सांगा पुढचे कोणते व्यंजन आहे ते. श. श. श पासून मग तयार होणारे शब्द कोणते आहेत? सांगा बघू. हा, शहामूर्ग. अगदी बरोबर. शहामूर्ग. अजून श पासून कोणता शब्द तयार होतो? बघा बरं जरा. आठवा आठवा. तुमच्या सगळ्यांचे आवडते ठिकाण कोणते आहे बरं? सांगा सांगा. आठवलं का काही? अगदी बरोबर ओळखलात. तुमचे आवडते ठिकाण शाळा. आपली शाळा. अगदी बरोबर. छान. आता मला सांगा हे पुढचे कोणते व्यंजन आहे ते. सांगा बघू कोणते व्यंजन आहे? श. त्याला काय म्हणतात? श. मग या श पासून काय तयार होतात? तर षटकोन. षटकोनाला किती बाजू असतात? तर 6 बाजू असतात. त्याला काय म्हणतात? षटकोन. कळलं मुलांना? छान. आता मला सांगा हे कोणते व्यंजन आहे? सांगा सांगा कोणते व्यंजन आहे? हा, अगदी बरोबर. हे आहे स. मग स पासून तयार होणारा कोणता शब्द आहे बरं? सांगा बघू. हा, तुमच्या सगळ्यांचा आवडता छोटासा इल्लूसा पिल्लूसा ससा. बरोबर की नाही? ससा. अजून काय आहे बरं? सांगा बघू. स पासून तयार होणारं तुमच्या स्वयंपाकघरामधलं एखादं गोड पदार्थ. सांगा बघू काय आहे बरं? जे तुम्ही चोरून चोरून पण खात असाल कधीतरी. बरोबर ना? तुमचं आवडतं काय आहे? साखर. अगदी बरोबर. स स साखर. आणि मुलांनो अजून एक स पासून तयार होणारा शब्द आहे. सांगा बघू काय आहे ते? सांगा. आपल्या शहराचे नाव काय आहे बरं? काय आहे नाव आपल्या शहराचे? सोलापूर. हे कसं आपण विसरणार बरं? सोलापूर सुद्धा स या व्यंजनापासूनच तयार होत असतं. खूप छान उत्तर देत आहात बरं का मुलांनो. अशीच उत्तरं द्यायची आहेत मला. आता सांगा पुढचे व्यंजन कोणते आहे ते? विचार करा. बघा, व्यवस्थित बघा. सांगा मग कोणते व्यंजन आहे ते? छान. हे आहे ह. मग ह पासून तयार होणारा शब्द कोणता आहे बरं? सांगा बघू कोणता शब्द आहे? अगदी बरोबर. कुठला प्राणी? हत्ती. अगदी बरोबर उत्तर देत आहात मुलांनो तुम्ही. छान. हो हो हत्ती. हो हो हत्ती. अगदी उत्तर तुम्ही बरोबर देत आहात बरं का मुलांनो. अजून एक शब्द तयार होतो. आपल्या शरीराच्या अवयवांचा एक भाग. सांगा मग तो कोणता शब्द आहे? ओळखा ओळखा ओळखा. काय आहे ते? आपले हात. अगदी बरोबर. ह ह हात. ह ह हात. अजून काय बरं? विचार करा जरा. काय आहे बरं? हातोडा. ह ह हातोडा. माहित आहेत ना तुम्हाला सगळ्यांना हातोडा? हा, तोच तो हातोडा जो जोरात लागतो आपल्याला आणि आपण एखाद्या वस्तूसाठी ठोकण्यासाठी तो वापरतो. अगदी बरोबर. छान उत्तर देत आहात बरं का तुम्ही. खूप हुशार आहात मुलांना. किती छान छान आणि पटपट उत्तरं देत आहात मला. असंच उत्तर द्यायचंय बरं का. आता आपण पुढचे व्यंजन बघूया कोणते आहे ते. सांगा बघू मला हे कोणते व्यंजन आहे? सांगा सांगा.
ओळखलात, घाबरायचं नाही त्यात. बरोबर म्हणत आहात तुम्ही. ळ, हे आहे ळ. मग या ळ पासून तयार होणारा शब्द कोणता आहे बरं? सांगा. तुम्ही लहान होतात की नाही, मग त्यावेळेस तुम्हाला काय म्हणत होते? बाळ. अगदी बरोबर, बाळ. अजून काय बरं? आपला जो नळ आहे ना, त्या नळामधला पण ळ येऊ शकतो की नाही? हां. अजून शाळा. शाळा या शब्दांमध्ये सुद्धा ळ अक्षर येतोय की नाही? बरोबर. खूप छान. आता आपण पुढचे कोणते व्यंजन आहे ते बघूया. सांगा मला, हे कोणते व्यंजन आहे? बघा जरा, नीट बघा. थोडे अवघड आहे, पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा. छान. देतात की नाही तुम्ही उत्तरं? तुमच्यासाठी काही पण अवघड नाहीये, तुमच्यासाठी सगळं सोपं आहे, हो की नाही? छान. हे आहे श. काय आहे? श. मग या श पासून तयार होणारा शब्द कोणता आहे बरं? सांगा बघू. अगदी बरोबर, क्षत्रिय. क्षत्रिय, लढणारा आपला तो लढाऊ क्षत्रिय. अगदी बरोबर उत्तर देत आहात बरं का. अजून एक श पासून शब्द तयार होतो. कोणता बरं? अक्षर. आपण जे अक्षर लिहितो ना, त्या अक्षरांमधला श. बरोबर, अक्षरांमधला श. अगदी तुम्ही योग्य उत्तर देत आहात बरं का मुलांनो. खरंच तुम्ही खूप हुशार आहात. आता आपण आपलं पुढचं व्यंजन बघूया. कोणते आहे ते नीट लक्षपूर्वक बघायचं आहे आणि मला योग्य उत्तर द्यायचं आहे बरं का मुलांनो. चला चला आता बघूया कोण सर्वात प्रथम उत्तर देतोय ते. चला सांगा मला मग, हे कोणते व्यंजन आहे? सांगा बघू. बघा, प्रयत्न करा. सांगा. अगदी बरोबर, हे आहे न्य. अगदी बरोबर, खूप छान. हे आहे न्य. मग या न्य पासून तयार होणारा शब्द कोणता आहे बरं? न्य. न्य, ज्ञानेश्वर. न्य न्य, ज्ञानेश्वर. अगदी बरोबर उत्तर देत आहात मुलांना तुम्ही. अजून या न पासून काय आहे बरं सांगा? या न्य पासून तयार होणारा शब्द कोणता आहे? ज्ञान. जे तुम्हाला मी आता देत आहे की नाही, ज्ञान. अगदी बरोबर, छान. आता पुढचं कोणतं व्यंजन आहे ते तुम्ही सांगायचं आहे. सांगा मला, पुढचे कोणते व्यंजन आहे ते? पुढचे व्यंजन आहे त्र. कोणते आहे? त्र. त्र पासून मग तयार होणारा शब्द कोणता आहे बरं? सांगा बघू मला जरा. त्रिशूल. शिवशंकर आपले जे भगवान आहेत की नाही, शिवशंकर, त्यांचे हातामधला त्रिशूल. अगदी बरोबर, त्रिशूल. आणि दुसरा कोणता शब्द तयार होतो बरं? बघा, आपल्या गणितामधला तो एक कृती आहे, आकृती आहे. कोणती आकृती आहे बरं गणितामधली? त्रिकोण. अगदी बरोबर, त्रिकोण. बरोबर, खूप छान उत्तर तुम्ही देत आहात मुलांनो मला. आता आपण काय करायचंय, आपण जसं स्वरांचं वाचन केलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपण या व्यंजनाचं सुद्धा वाचन करायचं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, तर मी सुरुवातीला तुम्हाला व्यंजन आणि त्यावर आधारित शब्द म्हणून दाखवणार आहेत आणि त्यानंतरनं तुम्ही व्यंजन व त्यावर आधारित शब्द माझ्या मागे पुन्हा म्हणायचे आहेत. कळलं ना मुलांनो? चला मग तुम्ही तयार आहात ना? आणि ते शब्द आपण कृतीयुक्त म्हणायचं आहे बरं का मुलांनो. आपण प्रयत्न करायचा आहे की तो शब्द कृतीयुक्त म्हणण्याचा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्यंजनांपासून. ओके, मग पहिलं व्यंजन कोणतं आहे? पहिलं व्यंजन आहे क. क क कमळ. म्हणा बघू. क क कमळ. छान म्हणताय ना सगळेजण? खूप छान. पुढचं व्यंजन म्हणायचंय बरं का आता. सांगा. ख ख खडू. ख ख खडू. करताय ना कृती तुम्ही पण? हां, करायचंय बरं का. ख ख खडू. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा कृती करायचं आहे. आता आपण पुढचे व्यंजन बघूया. ग.
ग ग गणपती. बघा बरं मी कसं करते आहे कृती गणपतीचं, तसं तुम्ही पण करायचं आहे. ग ग गणपती म्हणायचं पण आहे माझ्यासोबत. ग ग गणपती. अगदी बरोबर. आता पुढचं व्यंजन घ घ घ घर. घ घ घर. ठीक आहे. आता पुढचं व्यंजन च च च चमचा. च च चमचा. म्हणताय ना मुलांनो, आणि कृती पण करताय ना तुम्ही. हा, सगळ्यांनी करायचंय बरं का. च च चमचा. छ छ छ छत्री. छ छ छत्री. अगदी बरोबर करत आहात तुम्ही. ज ज ज जहाज. ज ज जहाज. झ झ झ झगा आणि झ झ झेंडा. धरताना तुम्ही असा झेंडा. हा, झेंडा. बरोबर कृती करत आहात बरं का मुलांनो तुम्ही. छान म्हणत पण आहात. असंच म्हणायचं आहे. ट ट ट टमाटे. ट ट टमाटे. अजून एक आहे ट ट टपाल पेटी. ट ट टपाल पेटी. पुढचं व्यंजन कोण सांग बघा. चला. ठ ठ ठ ठस्सा. ठ ठ ठ ठस्सा म्हणायचं आहे आणि कृती पण करायचं आहे बरं का मुलांना माझ्यासोबत. आता पुढचं व्यंजन ड ड ढ डमरू. ढ ढ डमरू आणि तुमचा खाण्याचा डब्बा. ड ड डब्बा. ड ड डब्बा. ढ ढ ढ ढग. ढ ढ ढग. अगदी बरोबर. पुढचं न न न बाण. न न बाण. आहे की नाही तुमच्याकडे धनुष्य बाण, त्यातला बाण. त त त तलवार. त त तलवार. अजून त त तबला. त त तबला. छान कृती करत आहात बरं का तुम्ही, आणि किती छान म्हणत आहात बरं. अशाच प्रकारे छान छान म्हणायचं आहे आणि कृती सुद्धा करायची आहे. चला आता आपण पुढचे व्यंजन बघूया कोणते आहे ते. थ थ थ थ थवा. पक्ष्यांचा थवा. थ थ थवा. द द द दप्तर. द द दप्तर. अजून द द दरवाजा. द द दरवाजा. छान. आता पुढचे व्यंजन बघूया. ध ध ध धनुष्य. ध ध धनुष्य. ध ध धनुष्य. पुढचे व्यंजन. चला. न न न नळ. न न नळ म्हणताय ना तुम्ही. प प प पतंग. प प पतंग. फ फ फ फणस. फ फ फणस. ब ब ब बदक. ब ब बदक. भ भ भ भटजी. भ भ भ भटजी. म म म मगर. म म मगर. य य य यज्ञ. य य यज्ञ. र र र रथ. र र रथ. सगळेजण म्हणत आहात ना माझ्या मागे. हा, म्हणायचंय. ल ल ल लसूण. ल ल लसूण. व व व वड. व व व वड. श श श शहामूर्ग. श श शहामूर्ग. ष षटकोन. ष षटकोन. ष षटकोन. स स स ससा. स स स ससा. ह ह ह हत्ती.
ह ह ह हत्ती, ळ ळ ळ बाळ, ळ ळ ळ बाळ, श श क्ष क्षत्रिय, श श श क्षत्रिय, न्य 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 ज्ञानेश्वर, न्य 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 ज्ञानेश्वर, त्र 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 त्रिशूल, त्र 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 त्रिशूल. चला तर मुलांनो, आता आपण स्वर आणि व्यंजनं बघितलेली आहेत. तर त्यावर आधारित शब्द व त्याचे वाचन तुम्ही घरी करायचं आहे. तो शब्द कसा तयार होतो तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर बघा, क आणि प या दोघांना मिळून काय तयार होतो, तर कप. ए आणि क या दोघांना मिळून एक. हे झालं 2 अक्षरी शब्द. आता तसंच व र न हे वेगवेगळे आहेत. या दोघांना तिघांना मिळून काय तयार होतो, तर व र न, व र न. आणि ग र म हे वेगवेगळे शब्द अक्षर झाली. मग त्यांना मिळून कोणता शब्द तयार होतो, ग र म. अगदी बरोबर. आता आपण 4 अक्षरी शब्द बघूया. प ट क न. मग ह्या 4 अक्षरी शब्द झाले. मग त्याला मिळून कोणता शब्द तयार होतो, पटकन. कोणता, पटकन. पुढचा आहे स र ब त. मग स र ब त हे झाले 4 अक्षर. आणि त्याला मिळून कोणते शब्द तयार होतात, तर सरबत. अगदी बरोबर, छान. असंच तुम्ही काय करायचं आहे मुलांनो, आता आपण आधी इथं एक वाचन घेऊया, ठीक आहे. त्या शब्दांवरती आधारित आपण एक वाचन घेऊया. चला मग माझ्यासोबत वाचन करायचं आहे. अजय हरण बघ, लवकर पळ, हरण पकड, भरत बदक बघ, पटकन पळ, बदक पकड, नयन पदक बघ, नयन पदक धर. अगदी बरोबर मुलांनो. तुम्ही केलात ना वाचन व्यवस्थित. पुन्हा एकदा मी तुम्हाला ते वाचन करून दाखवते बरं का. बघा, अजय हरण बघ, लवकर पळ, हरण पकड, भरत बदक बघ, पटकन पळ, बदक पकड, नयन पदक बघ, नयन पदक धर. अगदी बरोबर, छान मुलांनो. आता तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, गृहपाठ. आजचा आपला काय आहे बरं का, घरचा अभ्यास. तर तुम्ही काय करायचं आहे, स्वर व व्यंजन, हे जे स्वर आणि व्यंजन आहे ते तुम्हाला 2 वेळा लिहायचं आहे आणि त्याचं वाचन करायचं आहे. आणि आपण जी मुळाक्षरांवर आधारित शब्द बघितलेले आहोत, जसे क, मगर, वरण, पटकन, चटकन, हे जे आपण शब्द बघितले आहोत ना, ते शब्द तुम्हाला तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत. आपल्या स्वर आणि व्यंजनामधून अक्षर शोधून तुम्ही काय करायचं आहे, तर शब्द तयार करून ते शब्द 10 शब्द तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे आणि वाचन करायचे आहे. समजलं मुलांनो? छान. आणि आज आपण जे वाचन केलेलं आहे ना स्वर आणि व्यंजनचं, ते स्वर आणि व्यंजनाचं वाचन आपण पुन्हा एकदा आपल्या घरी ते म्हणायचं आहे. कळलं सगळ्यांना मुलांनो? आणि घरीच राहायचंय बरं का, आणि भरपूर अभ्यास करायचा आहे आणि आपल्या आईबाबांचं ऐकायचं आहे. चला तर मुलांनो, आपण परत भेटूया आपल्या पुढच्या तासाला. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.